सारा गाव शिमगोत्सवात न्हावून निघालाय। या अशा मंगल समयी या पालखीचं आगमन आता आपल्या या मैदानात या छबिनाच्या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। सर्व उत्सव प्रेमींचं मी पुन्हा जास्त स्वागत करतो। बोला ज्ञानेश्वर महाराज की, काळकाई माते की। सर्व भाविकांना भक्तगणांना एक नम्रतेचं असं आवाहन करतो, त्या रिंगणाच्या बाहेर आपण उपस्थित उभं राहून या सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे। सगळ्यांना सहकार्य करायचं आहे, कोणीही रिंगणाच्या आतमध्ये येऊ नये, सर्वांनी रिंगणाच्या बाहेर उपस्थित राहायचं आहे। एकदा केमेश्वर महाराज की, काळकाई माते की, केमेश्वर महाराज की, काळकाई माते की। मंडळी, संपूर्ण दापोली तालुक्याची हा एकमेव असा शिमगोत्सव, भव्य दिव्य असा शिमगोत्सव। या शिमगोत्सवात उजवे गावातील या शिमगोत्सवात सामील सर्व भक्तगणांचे मनापासून हार्दिक स्वागत। बाहेरून गावातून आलेले पंचक्रोशीतील सर्व मान्यवर मंडळी, त्याचबरोबर या मानकरी पाटील केमेश्वर काळकाई उत्सव समितीचे मान्यवर अध्यक्ष, त्याचबरोबर सर्व समिती, आपल्या सगळ्यांचे मनापासून हार्दिक स्वागत। कृपया सहकार्य करा सर्वांनी। या रिंगणाच्या बाहेर उभं राहायचं, सर्वांनी रिंगणाच्या बाहेर उभं राहायचं, जेणेकरून सगळ्यांना हा सोहळा पाहता येईल। कृपया सहकार्य करा। ढोलवाले दादा एक सुरात अतिशय शांतपणे ढोल वाजवून हा कार्यक्रमाचा आपण सगळ्यांनी आनंद घ्यायचा। बोला एकदा ज्ञानेश्वर महाराज की, काळकाई माते की, ज्ञानेश्वर महाराज की, काळकाई माते की, ज्ञानेश्वर महाराज की, काळकाई माते की, ज्ञानेश्वर महाराज की, काळकाई माते की। आणि हात जोडतो, हा उत्साह संपूर्ण रात्र आपल्यासोबत असणार आहे। कोणी थांबू नका, थकू नका, कारण जल्लोषाची ही जी परवानगी आहे ती संपूर्ण रात्रभर अशीच चालणार आहे। पुन्हा एकदा देवच्या जल्लोषात बोला केमेश्वर महाराज की, काळकाई माते की। धन्यवाद मंडळी। ज्या भक्तगणांना पालखी नाचवायची आहे अशांनी प्रत्येकाला पालखीला किमान 30 सेकंद 1 मिनिट इतका वेळ देऊन पुन्हा पालखी नाचवायला यायचं आहे, जेणेकरून सगळ्यांना आनंद घेता येईल। सर्व भाविकांना पुन्हा एकदा विनंती करतो, कृपया जे रिंगण आहे त्याच्या बाहेर उभं राहायचं आपण। सर्वांना मी पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो, पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो की आपण सर्व भाविक भक्तगण काळकाई माते की, ज्ञानेश्वर महाराज की। मंडळी, नामदेव श्री केमेश्वर काळकाईचा आशीर्वाद आपल्या तुम्हा सर्वांच्या कांद्यावर आज अर्पण आहे आणि संपूर्ण रात्र नाचत असणार आहे। खरं तर देवाला नाचवणारे आपण भाग्यवान कोकणातील मंडळी, हे भाग्य कोकणात जन्मनाच मिळतं, हे भाग्य पृथ्वी तलावर अन्यत्र कुणालाही मिळते। प्रत्यक्ष स्वतः देव आपल्या कांद्यावर असलेला असतो। पुन्हा एकदा केमेश्वर महाराज की, काळकाई माते की। सगळ्यांना एकदा भक्ती करण्याची संधी देतो, सगळ्यांनी
श्री अनंत मांडवकर साहेब, त्याचबरोबर सरपंच श्री लक्ष्मण झाडेकर साहेब, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, हेमेश्वर माळगाव उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, पोलीस पाटील, माननीय श्री कंटामुक्ती अध्यक्ष संजय तांबे, सर्व प्रतिष्ठित नागरिक, आपले सर्वांचे प्रगती विकास मंडळ पत्रावळीच्या या प्रांगणात अतिशय मनापासून सहर्ष स्वागत. नमस्कार मंडळी, आमच्या प्रगती विकास मंडळ श्री लक्ष्मण हुमणे, माननीय श्री लक्ष्मण हुमणे, कृपया माईक जवळ संपर्क साधा. या छबिना उत्सवाचा कार्यक्रम आपण जो दिमागदार सोहळा पार पडलेला आपण इथे पाहत आहात, ते आमचे मंडळाचे अध्यक्ष, आमच्या मध्यवाडी परिवाराचे प्रमुख श्री चंद्रकांत विठ्ठल हुमणे, त्याचबरोबर संपूर्ण प्रगती विकास यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा इथे साजरा होतोय. सर्व प्रगती विकास मंडळाचे कार्यकारी सदस्य यांचा देखील सर्वात मोलाचा वाटा या कार्यक्रमासाठी आहे. त्याचबरोबर आपण या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात. आपले मनापासून धन्यवाद. आपण शांततेने, इतक्या शांततेचं सहकार्य करून या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात. या कार्यक्रमाचं ड्रोनद्वारे शूटिंग करत आहेत श्री साई काजोदा, त्यांचं देखील आमच्या कुंभे गावामध्ये मनापासून हार्दिक स्वागत, धन्यवाद दादा. त्याचबरोबर ही भव्य प्रकाश योजना, लाईट साऊंड जे बघताय ते आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या गावात प्रसिद्ध असणारे राजेश पाड्या, यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो. कुणी गर्दी न करता या सोहळ्याचा, दिमागदार अशा सोहळ्याचा आपण सगळ्यांनी आनंद घ्यायचा. पुन्हा एकदा बोलतो, बोला खेमेश्वर महाराज की, काकाई माते की, खेमेश्वर महाराज की, काकाई माते की. भजन करणारी मंडळी, त्याचबरोबर गावातील सर्व उपस्थित मंडळी, आता सगळ्यांना आम्ही आपल्या सूचित करतो की चहाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी चहाचा आनंद घ्यायचा आहे. अतिशय सुंदर असा सुंदर चहा केलेला आहे. कृपया सगळ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे. सहकार्याची विनंती सर्वांना, कृपया थोडं मागे सरका, जेणेकरून सर्व जे उत्सवप्रेमी आहेत, जे पकडे आलेली मान्यवर मंडळी आहेत, सगळ्यांना या सोहळ्याचा आनंद घेते. कृपया थोडं मागे सरका. जे पालखी नाचवणार आहेत त्यांना मी विनंती करतो, कृपया कुठल्याही प्रकारची गर्दी करायची नाहीये. तो मेन कबड्डी खेळतो बघ. बोला खेमेश्वर महाराज की, काकाई माते की. सगळ्यांचे हात वर, सगळ्यांचे हात वर पाहिजे, सगळ्यांचे हात वर.
उपस्थित सर्व तरुण मंडळी, आपला उत्साह, आपला असणारं पालखीबद्दलचं प्रेम मी खरंच समजू शकतो, पण कुठल्याही प्रकारची या सणाला, या सोहळ्याला बाळगून लागणार नाही असं वर्तन करून कृपया पालखीचा आनंद घ्यायचा. सर्वांनी अगदी अतिशय शांतपणे पालखी नाचवायची. आपल्याकडे संपूर्ण रात्र हा पालखीचा सोहळा चालणार आहे, म्हणून कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यायचा. सर्व उत्सवप्रेमींना मी विनंती करतो, तुझ्या सर्वांनी मागे या, पालखी नाचायला